नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, हिंदू धर्मात पुराणामध्ये असं सांगितलं गेलं आहे की तृतीयपंथी हे बुध ग्रहाला शांत करतात. त्यामुळे एखाद्या जातकाला बुधवारी आशीर्वाद दिला तर त्याचे नशीब चमकते. तसेच असे म्हणतात की आपल्याला कर्माच्या हिशोबाने स्त्री, पुरुष किंवा नपुंसक योनीमध्ये जन्म दिला जातो. फार पूर्वीपासूनच तृतीयपंथीयांना दान देणे खूप शुभ मानलं जातं. आपल्या घरात काही शुभ कार्य असेल तेव्हा तृतीयपंथी येतात. त्यांची प्रत्येक दुवा ही आपल्याला जीवनातील कष्ट दूर करते. यामुळे कधीही तृतीयपंथीयांना खाली हात जाऊ देऊ नका, कारण त्यांचा शाप देखील आपल्याला लागणार नाही. तृतीयपंथीयांच्या आशीर्वादामध्ये खूप शक्ती असते, त्यामुळे कधीही त्यांचा अपमान करू नका. तृतीयपंथी म्हणजे थर्ड जेंडर. जर मनापासून आपल्याला आशीर्वाद दिले तर खूप शुभ मानलं गेलं आहे. तसेच यांना दान केल्याने तुमचे मंगल होते. तसेच तर आपण गरीब, पंडित किंवा मंदिरात दान करत असतो. पण तुम्ही कधी तृतीयपंथीयांना दान केलं आहे का? जर नसेल केलं तर तुम्हाला सांगते, तृतीयपंथीयांना काही विशेष वस्तूंचे दान केले तर हे अत्यंत शुभ फलप्राप्ती देणारे मानलं जातं. या विशेष वस्तूंचे दान केल्यास तुम्हाला कधी धनाची कमतरता होणार नाही. हिंदू धर्मशास्त्रानुसार तृतीयपंथी हे बुध ग्रहाला शांत करणारे असतात. जर तृतीयपंथीयांना तुम्हाला मनापासून आशीर्वाद दिला, तुमचे ऐकले, तर तुम्हाला धनवान बनण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. आपल्या हिंदू धर्मशास्त्रात मान्यता आहे की तृतीयपंथीयांना केलेले दान हे अक्षय पुण्य प्राप्तीचे मानले जातं. यांचा आशीर्वाद व्यक्तीला प्रत्येक संकटांपासून वाचवतो. अनेक लोक तृतीयपंथीयांना दान करतात, पण दानाची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे त्यांना त्याचे फळ मिळत नाही. जर तुम्ही तृतीयपंथीयांना काही दान करत असाल तर चुकीच्या पद्धतीने त्यांना दान करू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तृतीयपंथीयांना कोणत्या वस्तू तुम्हाला दान करणे शुभ फलांची प्राप्ती करून देणार आहे. पण त्याआधी तुम्हाला जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असं वाटत असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय श्री माता लक्ष्मी. तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मंडळी, बघूयात तृतीयपंथीयांना कोणत्या वस्तू आपण दान करणे शुभ परिणामांची फळप्राप्ती देते. नंबर 1. तृतीयपंथीयांना तुम्ही पूजेची सुपारी शिक्क्यावर ठेवून दान केली पाहिजे. असं केल्याने तृतीयपंथीयांचा आशीर्वाद जास्त प्रमाणात भेटतो. तसेच तुमचा वाईट वेळ, वाईट काळ देखील समाप्त होतो. चांगले दिवस हे हळूहळू येऊ लागतात. नंबर 2. जर एखाद्या आनंदाच्या कार्यासाठी कोणी तृतीयपंथी तुमच्या घरी येतात तेव्हा त्यांना कपडे दान नक्की करा. कपडे दान केल्याने हे खूप शुभ मानले जातं. तसेच तृतीयपंथीयांना हिरव्या रंगाचे वस्त्र दान करा. यामुळे कुंडलीतील बुधग्रह देखील मजबूत होतो व तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहते व तुमच्या घरातील नकारात्मकता देखील हळूहळू दूर होऊ लागते. नंबर 3. जर तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही तृतीयपंथीयांना शृंगाराच्या वस्तू दान करा. जसं की हिरव्या बांगड्या, लाल साडी, कुंकू, लिपस्टिक, सिंदूर अशा वस्तू नक्की दान करा. त्यामुळे कोणताही व्यक्ती, जो मुलगा असो किंवा मुलगी, तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी, समस्या असतील तर किन्नराला नक्कीच म्हणजेच तृतीयपंथीयांना शृंगाराच्या वस्तू दान करा. यामुळे वैवाहिक जीवनातील कष्टापासून निवारण होईल. नंबर 4. जर तुमच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही तृतीयपंथीयांना तांदूळ नक्की दान करा. असं केल्याने तुम्हाला शुभ फळप्राप्ती होईल. यानंतर यामधील थोडे तांदूळ घेऊन तुमच्या तांदळाच्या डब्यात टाका. असे करणे शुभ मानलं गेलं आहे. यामुळे तुमच्या घरात कधीही धनाची कमतरता देखील होणार नाही. नंबर 5. जर तुमच्या प्रत्येक कामामध्ये बाधा येत असेल, सारखेच कामं बिघडत असतील, तुम्ही प्रत्येक कामामध्ये असफल होत असाल तर अशा वेळी तुम्ही तृतीयपंथीयांची जी ढोलकी असते त्याचे पूजन नक्की करावे. तसेच आपल्या श्रद्धेनुसार त्यांना पैसे देखील द्यावेत. असं केल्यामुळे तुमचे प्रत्येक कामं होऊ लागतील, कामातील अडथळे दूर होतील. नंबर 6. शुक्रवारच्या दिवशी एखाद्या तृतीयपंथीयांचा आशीर्वाद नक्की घ्या. या दिवशी त्यांच्या आशीर्वादाची शक्ती जास्त असते. यामुळे तुमच्या घरात कशाचीही तुम्हाला कमतरता किंवा उणीव भासणार नाही. नंबर 7. बुधवारी तृतीयपंथीयांना हिरवे वस्त्र दान करा. यामुळे कुंडलीतील बुधग्रहांची स्थिती मजबूत होते. हिरवा रंग व तृतीयपंथी हे दोन्ही बुधग्रहाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे दान करणे शुभ फळप्राप्ती करून देणारे मानले जातं. त्यामुळे बुधवारी हिरवे कपडे दान केल्याने तुम्हाला असंख्य शुभ फळांची प्राप्ती होते. नंबर 8. तृतीयपंथीयांना ढोलकीचे दान केल्याने व्यापारात प्रगती होते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती व बुधग्रह मजबूत होतो. तुम्हाला वाटत असेल तुमची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी तर तुम्ही नक्की तृतीयपंथीयांना ढोलकीचे दान करा. नंबर 9. जर तुमचा खिसा रिकामा असेल तर तसेच प्रत्येक कामात तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तृतीयपंथीयांना ₹1चा शिक्का घेऊन तो हिरव्या कपड्यात बांधून तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा.
यामुळे तुम्हाला कधीही पैशाची कमतरता होणार नाही. खास करून हा उपाय रात्री कराल तर याचा प्रभाव तेजीने होतो. असं म्हणतात बुधवारी एखादा तृतीयपंथी तुम्हाला ₹1 सिक्का देतो तर हे खूप शुभ फळप्राप्ती देणारे मानलं जातं. नंबर 10, अशी मान्यता आहे की तृतीयपंथीयांनी दाताने चावलेला एखादा सिक्का भेटणं हे खूप चांगले भाग्यवर्धक मानले जाते. हा सिक्का तुम्ही तुमच्या घराच्या मंदिरात ठेवा. असं केल्याने तुमच्या घरात कधीही धनाची कमतरता देखील होणार नाही. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू तुमच्या घरातून कमी होऊ लागेल. नंबर 11, पिंपळाच्या पानात भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो. तुम्ही पिंपळाच्या पानांना गंगाजलाने धुवून त्यावर केसरने श्री लिहून तुमच्या पर्समध्ये ठेवा. असं केल्यास धनसंबंधीतील सर्व संकटे देखील दूर होतात. नियमित थोड्या दिवसांनी हे पान बदलत राहा. तांदूळ हे ज्योतिषशास्त्रात खूप लाभदायक मानलं जातं. लक्ष्मीच्या पूजेत विशेष रूपाने तांदळाचा वापर केला जातो. पूजेत उपयोगी केले जाणारे तांदळाचे 27 दाणे बांधून आपल्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवा. तसेच चावी व पर्स कधी टेबलवर ठेवू नका. यामुळे धनसंबंधीतील समस्या देखील उद्भवू लागतात. तर मंडळी या होत्या त्या वस्तू ज्या आपल्याला तृतीयपंथीयांना दान करायचं आहे. यामुळे नक्कीच आपल्या जीवनामध्ये हे लाभदायक ठरणार आहे. मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच माहिती शेअर नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.